वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आज आपण एका नवीन वॅकन्सीबद्दल माहिती बघणार आहोत। तर आता आपण उन्नाव डिस्ट्रिक्ट उत्तर प्रदेशच्या डिस्ट्रिक्टच्या वेबसाईटवर ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहोत। तर याच्यामध्ये कस्तुरबा गांधी विद्यालय जे विशेषतः मुलींसाठी असतात त्यामध्ये एक भरती निघालेली आहे। तर त्याबद्दलची जी काही नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर चला, तर याच्यामध्ये व्हॉट्स न्यूमध्ये KGBV स्टाफ सिलेक्शन ॲडव्हर्टाइजमेंट 9 to 12 2025 ही वॅकन्सी आहे। हे उत्तर प्रदेशमध्ये निघालेली आहे। यामध्ये कोणत्याही प्रकारचे CTET टेट TET आवश्यकता नाही आहे आणि ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे असे याच्यामध्ये ॲप्लिकेबल राहणार आहे। तर कार्यालय जिल्हा बेसिक शिक्षा अधिकारी उन्नाव हे जे आहेत यांनी अपडेशन करणं लावलेलं आहे आणि प्रत्येक स्टेटमध्ये यांच्या वॅकन्सीज निघणार आहे। तर कोणकोणत्याच वॅकन्सीज आहेत त्या आपण बघूयात। प्रधानाचार्य म्हणजेच प्रिन्सिपलची वॅकन्सी आहे, त्याच्यामध्ये पोस्ट आहेत 5 आणि अनरिझर्व कॅटेगरीमध्ये तुम्ही कोणीही फॉर्म भरू शकता आणि पेमेंट आहे 30,000। ही जी वॅकंट आहे ही वॅकंट कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती असते आणि ते कितीही वर्षापर्यंत 65 इयरपर्यंत तुम्हाला ते जॉबवरती ठेवू शकतात आणि याच्यामध्ये पेमेंटमध्ये इन्क्रीमेंटसुद्धा ते देत असतात। नंतर PGT हिंदी आहे, 5 पोस्ट आहेत आणि प्रशिक्षित याच्यामध्ये हिंदीमध्ये तुमचा पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा BEd असणे अत्यावश्यक आहे आणि पेमेंट आहे 22,000 रुपये। PGT अंग्रेजीमध्ये तुम्हाला जर म्हटलं तर त्याच्यामध्ये ग्रॅज्युएट डिग्री असायला पाहिजे किंवा PG डिप्लोमासुद्धा तुमचा इंग्रजीमधून झालेला असायला पाहिजे। पेमेंट आहे 22,000। PGT मॅथसाठी सुद्धा आहे। इथं BSc ऑनर्सचे जे काही विद्यार्थी आहेत किंवा ज्यांचं मॅथमध्ये BSc झालेलं असे सुद्धा अप्लिकेबल राहणार आहेत। नंतर आहे PGT जीवशास्त्र, त्यांच्यामध्ये आहे 22,000। कृषी विषयक वनस्पती विज्ञान के साथ MSc असायला पाहिजे। पोस्ट ग्रॅज्युएट तुमचं झालेलं असायला पाहिजे। PGT रसायनशास्त्र केमिस्ट्रीची पोस्ट आहेत 5। नंतर आहे PGT भौतिक विज्ञान, त्याच्यामध्ये सुद्धा आहे। फिजिक्समध्ये 5 वॅकन्सी आहेत। MSc फिजिक्स तुमचं व्हायला पाहिजे। स्नातकोत्तर डिप्लोमा MAd वगैरे 22,000। कम्प्युटर शिक्षक आहे, त्यांच्यामध्ये 5 वॅकन्सीज आहेत। नंतर आहे लॅब असिस्टंटची पोस्ट आहे, त्याच्यामध्ये 15 पोस्ट आहेत आणि पेमेंट आहे 7,147 आणि त्यांना हाईस्कूल विज्ञान वर्ग के साथ लैबोरेटरी तकनीकी में डिप्लोमा होना चाहिए। कार्यालय अधीक्षक है, 5 पोस्ट है और उनको जो पेमेंट रहेगा 12,430। माध्यमिक शिक्षा परिषद द्वारा आयोजित इंटरमीडिएट परीक्षा अथवा उसके समकक्ष कोई अन्य परीक्षा जे काही लिपिक आहेत ते लिपिक याच्यामध्ये आहेत। आणि नंतर आहे चपराशी चौकीदार रसोया। हे जे काही कस्तुरबा गांधी विद्यालय आहेत हे जर म्हटलं तर निवासी विद्यालय आहेत आणि यामध्ये कोण अप्लिकेबल राहणार आहे, जे काही महिला आहेत त्या अप्लिकेबल राहणार आहेत। कोणत्याही प्रकारचे इथं इंटरव्ह्यू होत नाही, कोणत्याही प्रकारचे फीज इथं घेण्यात येत नाही आणि त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारची एक्झाम होत नाही। तुम्ही डायरेक्ट फॉर्म भरून द्यायचा आहे आणि तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे आणि तुम्हाला डायरेक्ट कॉल लेटर येणार आहे। तर इथं नोट्स वगैरे दिलेला आहे, आयु दिलेला आहे। जे प्रधानाचार्यकर्ता आहेत 45 वर्ष शेवटचे आयु, शेष पद न्यूनतम 25 ते 45 आणि कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय में सेवा हेतु अधिकतम आयु 60 वर्ष, जास्तीत जास्त 60। आणि नंतर आहे इथं हायस्कूल इंटरमिडिएट प्रशिक्षण, जे काही गुणवत्ता अंक कशा प्रकारे तुम्हाला मार्क्स देण्यात येणार आहेत ते त्यांनी दिलेले आहे। तर 10, 10, 10, 20, 20 अशा प्रकारचे तुम्हाला तुमची मेरिट लिस्ट लावण्यात येणार। आवेदन फॉर्म आहे त्या जिल्ह्यातील उच्चीकृत कस्तुरबा गांधी आवासीय बालिका विद्यालय उन्नाव में स्वीकृत पदों हेतु आवेदन पत्र का प्रारूप, जे आवेदन पत्र आहे ते अशा प्रकारचं आहे। आणि जे कस्तुरबा गांधी विद्यालय आहे हे पूर्ण इंडियामध्ये किंवा भारतामध्ये
आहेत. तर ह्याच्या जे काही वॅकन्सीज आहेत ते आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरिता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि याचबरोबर मी जे काही प्रथमतः तुम्हाला वेबसाईट सांगितलेली आहे त्या वेबसाईटवरती तुम्ही जर गेले तर तुम्हाला ही नोटिफिकेशन मिळून जाणार आहे. धन्यवाद.